श्री क्षेत्र तुळजापूर येथील पंढरपूर गल्लीत एकूण 308 मतदारांनी सुरू असलेल्या समस्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये मतदानावर बहिष्कार जाहीर केला आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की परिसरात आवश्यक भौतिक व मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत। 24 तास सुरू असलेल्या अनाधिकृत दुचाकी पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। याबाबतचे निवेदन नागरिकांनी तहसीलदार, निवडणूक अधिकारी तसेच मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरूपात दाखल केले आहे। आज मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपालिका निवडणूक 2025च्या स्वीप उपक्रमाअंतर्गत शिक्षक प्रत्यक्ष पाहणीसाठी परिसरात आले असता ज्येष्ठ नागरिक श्रीमती निर्मला कावरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले। त्यांनी सांगितले की आमच्या निवेदनावर 1 डिसेंबर 2025 पर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आणि लेखी उत्तर न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी। स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले आहे की हा इशारा त्याची गंभीर नाराजी दर्शवणारा आहे आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून समस्यावर तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे। परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभाग व प्रशासन याकडे गंभीरतेने पाहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर। पंढरपूर गल्ली भाग क्रमांक 7। मला गुडघ्याना अजिबात चालता येत नाही। माझं वय वर्ष 79 वर्ष आहे। त्यामुळं आमच्या गल्लीत रिक्षा येत नाही, कचरा कुंडी नाही आहे, शिवाय 4 व्हीलर सुद्धा येऊ देत नाही। नगरपालिकेवाले 4 व्हीलर खाली गेटमधून खाली येऊ देत नाहीत। सगळ्या 2 व्हीलर इथे लावलेल्या असतात। सगळ्यांचं कार पार्किंग इथंच झालेलं आहे। तुळजापूरचं म्हणलं तरी चालेल। सगळ्यांचं कार पार्किंग इथं पंढरपूर गल्लीतच झालेलं आहे। त्यामुळं आमच्या फार अडचणी येतात। आम्हाला दवाखान्यात जाता येत नाही। तुळजापूर मी नाईक गल्ली, पंढरपूर गल्ली इथे राहते, पण आम्हाला फार प्रॉब्लेम येत जायचे कुठं। आम्हाला चालायला येत नाही, काही होत नाही। मग काय करायचं? इथं गाड्या सगळ्या उभ्या असतात आणि बरं आमचे 4 व्हीलर तर येऊच देत नाहीत, पण त्या गेटपर्यंत पण येऊ देत नाहीत। मग कसं एवढं मोटरसायकलवर आम्हाला आता बसता येत नाही। काहीतरी असं हे लागतं बसायला उंच, मग तर बसता येतं। मग पायऱ्यांवर असं उभं राहावं लागतं, हे करावं लागतं आणि मग बसावं लागतं मोटरसायकलवर। ते पण एवढं काही जास्त आम्हाला काही येत नाही, त्याच्यामुळे दवाखान्यात जायची आम्हाला खूप पंचायत येते। अविनाश लक्ष्मीकांत नाईक, प्रभाग क्रमांक 7, पंढरपूरकर गल्ली, तुळजापूर। आमची समस्या म्हणजे आमच्या गल्लीमध्ये घरं आहेत 15, पण गाड्या असतात कमीत कमी 1000च्या आसपास। ह्या गाड्यामुळे आम्हाला आमच्या घरात यायला सुद्धा अडचण होती आणि घरात ज्येष्ठ नागरिक आहेत। गल्लीमध्ये वयोवृद्ध लोक जर काढले तर एक 15-20 लोक आहेत, ज्यांना इमर्जन्सी दवाखान्यात जर न्यायचं म्हणलं तर इतका त्रास होतो। आणि मंदिरच्या आजूबाजूला सगळीकडे गेट लावल्यामुळं ऑटो रिक्षा सुद्धा घरापर्यंत येणं अवघड झालेलं आहे। मग ह्यांना 2 व्हीलरवर जर न्यायचं म्हणलं तर गल्लीत चालायला अवघड आहे, तर 2 व्हीलर नेणं सुद्धा अवघड आहे। त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे, ह्या गाड्या ज्या आहेत बाहेरच्या लागणाऱ्या त्या सगळ्या काढून टाकाव्या। आमच्या गल्लीतल्या एक 5-25 गाड्या असतात, पण बाहेरच्या अख्ख्या म्हणजे मंदिर परिसरातल्या जेवढे व्यापारी आहेत सगळ्याच्या गाड्या आमच्या गल्लीत लागतात। मग ते जर कमी झालं तर आम्हाला फार त्रास वाटतो। आमची मागणी म्हणजे गल्लीत इतर जे बाहेरच्या गाड्या लागतात त्या लागू नये आणि पण गल्ली स्वच्छता ठेवणे, नगरपालिका जे आहेत कर्तव्य ते त्यांनी पार पाडावे, एवढंच आमचं मागणं आहे। 2 तारखेच्या मतदानात आम्ही पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे। जवळपास आमचं 300च्या आसपास मतदान येतं ह्या वार्डातलं, म्हणजे ह्या गल्लीतलं वगैरे। मग आता काय आहे थोडीशी बाब, 300 मतं त्यांना काही फरक पडणार नाही, पण कुठेतरी प्रशासनाला ह्याच्यामुळे जाग यावी ही असं आमची एक तळमळीची इच्छा आहे, जेणेकरून नागरिकांच्या समस्येसाठी नगरसेवक निवडून द्यायचे, पण ह्यांच्यामुळे आमची जास्त त्रासदायक होते सगळं वातावरण। जर आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या आम्ही थोडंसं पुढचे पाऊल उचलायचं तयार आहे। 4 दिवसाचा देऊ आम्ही। 4 दिवसात यांनी काहीतरी ह्याच्यासाठी केलं पाहिजे।
आणि इलेक्शनला आता राहिले तर 6 दिवस, त्याच्या आतच त्यांना करावं लागेल. त्यामुळे थोडंसं प्रशासनाने गंभीरपणे घ्यावं. काहीतरी आहे मागणी लोकांची. आणि भाजी मार्केट आमच्याच गल्लीमध्ये भरतं, ती एक वेगळा म्हणजे त्याचा पण त्रास असतोच. मग आता शेवटी कसं ते असते 2-4 तासाचं बाब, पण दिवसभर गाड्याचा त्रास मात्र फार आहे. मालिकाप्पा तोडकरी, प्रभाग क्रमांक 7 आमचा. आमची अडचण अशी आहे की परवा आमच्या मंडळी आता आजारी आहेत काय, ह्यांना घेऊन गेलो होतो आम्ही सिव्हिलला. हे सिव्हिलची पावती केली आहे माझ्यापाशी. शनिवारी गेलतो सिव्हिलला मी घेऊन संध्याकाळी. मग ती डॉक्टरने रक्त तपासण्या वगैरे सांगितलेल्या आहेत मला. मग तात्पुरत्या गोळ्या औषध देतो म्हणले. मग तात्पुरत्या गोळ्या औषधं घेऊन आलो आम्ही आणि रक्त तपासणीला दिलं. त्या दिवशी शुक्रवारी नेल्यावर शनिवारी सकाळी रक्त दिलं. मग त्यांनी म्हणले सोमवारी तुम्ही या रिपोर्ट घ्यायला. मग तसं झाल्यानंतर आम्ही आता घरी आणलं पेशंटला, पण शनिवारी तिला त्रास जास्त चालू झाला. पण आमच्यापर्यंत रिक्षा सुद्धा येता येत नाही आणि ही गाडीवर बसून नेण्याची कंडिशन मध्ये नव्हते घरचे. मग आता गाडीवर बसले तर धरणार कोण आणि तिघ जण गाडीवर बसणार कसं. त्याच्यामुळं मग नाईलाजानं घरातच डॉक्टर बोलून आणला विनवण्या करून डॉक्टरला, आणि इथं घरातच सलाईन दिलं ह्यांना. घरातच सलाईन गोळ्या औषध दिलं. आणि अशा रीतीनं इथं सगळी इथं गाड्या वगैरे लावलेल्या असतात आडव्या. म्हणजे रिक्षा येऊ शकत नाही किंवा अगर कुठलं मूलभूत सुविधा आम्हाला भेटत नाही लवकर, किंवा पाणी असेल एखाद्या वेळेस पाण्याची अडचण आली, टँकर भेटत नाही, म्हणजे काही म्हणजे वाहन मोठं येऊ शकत नाही अशी अडचण आहे. या मोटरसायकलीची सगळ्यात मोठी अडचण आहे. आमची मागणी काय आता? आमची मागणी एवढीच आहे की गाड्या इथं टू व्हीलर लावू नये. फक्त जी रहिवासी लोक आहेत इथले एवढे, ह्यांचे आधार कार्ड किंवा ह्यांना पास देऊन एवढ्याच लोकांच्या गाड्या इथं सोडण्यात याव्या. आणि ही बाकीच्या जी काही गाड्या विनाकारण येतात इथं, त्या गाड्या येण्यासाठी रोखथाम करावी. आमचं म्हणणं आहे की एवढंच तुम्ही आमची सुविधा तुम्ही पुरवा आम्हाला.